हे बघा, आता हा तुम्हाला 10वा एक्सपेरिमेंट आहे. एक्सपेरिमेंट नंबर 10, इलेक्ट्रोकेमिकल इक्विव्हॅलेंट. आता यात प्रॅक्टिकल सिग्निफिकन्स काय आहे बघा. डिप्लोमा इंजिनियर्स हॅव टू वर्क फॉर इलेक्ट्रोप्लेटिंग, क्लोटिंग अँड क्लॅडिंग ऑफ व्हेरियस मेटॅलिक सबस्टन्स फॉर डिफरंट इंडस्ट्रियल ॲप्लिकेशन. म्हणजे तुम्हाला वेगवेगळ्या ॲप्लिकेशनमध्ये हे इलेक्ट्रोप्लेटिंग प्रोसेस, क्लॅडिंग प्रोसेस काय केले जातात, तुम्हाला यामध्ये काम करायला लागतं. द डिटर्मिनेशन ऑफ द इलेक्ट्रोकेमिकल इक्विव्हॅलेंट युजिंग फॅरेडेज फर्स्ट लॉ इज द की टू लीड द फेनॉमिनन ऑफ इलेक्ट्रोप्लेटिंग. जर तुम्हाला इलेक्ट्रोप्लेटिंग करायचं असेल किंवा समजून घ्यायचं असेल तर तुम्हाला काय पहिला कळायला पाहिजे, फॅरेडेज फर्स्ट लॉ कळायला पाहिजे. फॅरेडेज फर्स्ट लॉ तुम्ही कशासाठी यूज करायचा, तर इलेक्ट्रोकेमिकल इक्विव्हॅलेंट वेट डिटर्माइन करायला. इट इन्फॉर्म्स अबाउट द इलेक्ट्रोकेमिकल इक्विव्हॅलेंट ऑफ एनी मेटॅलिक सबस्टन्स. म्हणजे कोणत्याही सबस्टन्सचं तुम्हाला काय कळतं, इलेक्ट्रोकेमिकल इक्विव्हॅलेंट वेट कळतं. आणि काय कळतं, त्याचं त्या पर्टिक्युलर मेटलचं इलेक्ट्रॉनिक नेचर कळतं. मग हे आपल्याला काय कळतं, दिस मे हेल्प टू टेक द प्रिव्हेंटिव्ह मेजर इन मेटॅलिक करोजन. मग मेटॅलिक करोजन होत असताना हे आपण प्रिव्हेंटिव्ह मेजर म्हणून यूज करू शकतो आणि इंडस्ट्रीमध्ये याचे व्हेरियस ॲप्लिकेशन यूज करू शकतो. आता प्रोग्राम आउटकम काय आहेत बघा, बेसिक नॉलेज, एक्सपेरिमेंट अँड प्रॅक्टिस. आता रिलेव्हंट कोर्स आउटकम आपल्याला काय करणार आहे, ॲप्लाय करोजन प्रिव्हेंटिव्ह मेजर्स इन इंडस्ट्री. इंडस्ट्रीमध्ये आपण काय करू शकतो, करोजन प्रिव्हेंटिव्ह मेजर्स ॲप्लाय करू शकतो. प्रॅक्टिकल लर्निंग आउटकम काय आहे, म्हणजे आता आपल्याला काय डिटर्माइन करायचं आहे बघा. डिटर्माइन द इलेक्ट्रोकेमिकल इक्विव्हॅलेंट ऑफ कॉपर मेटल युजिंग फॅरेडेज फर्स्ट लॉ. म्हणजे फॅरेडेज फर्स्ट लॉ यूज करून तुम्हाला कॉपर मेटलचं इलेक्ट्रोकेमिकल इक्विव्हॅलेंट वेट डिटर्माइन करायचं आहे. प्रॅक्टिकल स्किल काय आहेत, मेजरमेंट स्किल आणि प्रॅक्टिकल सेटअप. आता रिलेव्हंट अफेक्टिव्ह डोमेन रिलेटेड आउटकम बघा. डेमॉन्स्ट्रेट वर्किंग ॲज अ लीडर और टीम मेंबर, मेंटेन टूल्स अँड इक्विपमेंट. मग हा कसा डेमॉन्स्ट्रेट करायचा आहे, ॲज अ टीम मेंबर म्हणून हा एक्सपेरिमेंट डेमॉन्स्ट्रेट करायचा आहे आणि टूल्स अँड इक्विपमेंट मेंटेन ठेवायचे. आता मिनिमम थेरॉटिकल बॅकग्राऊंड काय आहे बघा. द की प्रोसेस ऑफ द इलेक्ट्रोलिसिस इज द इंटरचेंज ऑफ द ॲटम्स अँड आयन्स बाय द रिमूव्हल ऑफ ऑर द ॲडिशन ऑफ द इलेक्ट्रॉन फ्रॉम द एक्सटर्नल सर्किट. म्हणजे ही प्रोसेस होत असताना काय होत असणार आहे, ॲटम आणि आयन्सचं इंटरचेंज होत असणार आहे. आता ते कसं होत असणार आहे, एकतर बाहेरून एक्सटर्नल सर्किटमधून इलेक्ट्रॉन्स ॲड होत असणार आहेत किंवा रिमूव्ह होत असणार आहेत. त्याशिवाय ते काय होत नसणार आहेत बघा. एकतर ॲड केल्यानंतर किंवा इलेक्ट्रॉन रिमूव्ह केल्यानंतर त्यामध्ये काय होत असणार आहे, ॲटम आणि आयनमध्ये इंटरचेंज होत असणार आहे. द डिझायर प्रोडक्ट ऑफ द इलेक्ट्रोलिसिस आर ऑफन इन डिफरंट फिजिकल स्टेट. इलेक्ट्रोलिसिसचा जो प्रोडक्ट आहे तो वेगवेगळ्या फिजिकल स्टेटमध्ये असतो फ्रॉम द इलेक्ट्रोलाइट अँड कॅन बी रिमूव्ड बाय सम फिजिकल प्रोसेस. म्हणजे तुमचा जो इलेक्ट्रोलिसिसचा डिझायर्ड प्रोडक्ट आहे तो वेगवेगळ्या फिजिकल स्टेटमध्ये असतो आणि तो तुम्ही फिजिकल प्रोसेसनं रिमूव्ह सुद्धा करू शकता. अ लिक्विड कंटेनिंग मोबाईल आयन इलेक्ट्रोलाइट इज प्रोड्युस्ड बाय अ लिक्विड कंटेनिंग मोबाईल आयन म्हणजे काय, जे आयन्स मूव्ह होत असतात, इज प्रोड्युस्ड बाय द सोल्युशन ऑर रिॲक्शन ऑफ अन आयोनिक कंपाऊंड. म्हणजे आयोनिक कंपाऊंडचा यूज करून जे तुम्ही मोबाईल आयन्स तयार केल्यात विथ अ सॉल्वंट सच ॲज अ वॉटर. म्हणजे वॉटरबरोबर जे तुम्ही सॉल्वंट आयन्स तयार केलेत टू प्रोड्यूस द मोबाईल आयन ऑर अन आयोनिक कंपाऊंड इज फ्युज्ड बाय हिटिंग. मग हिटिंग केल्यानंतर ह्यांचं काय होतं, फ्युजन होतं. या आयनचं काय होतं, फ्युजन होतं. मग अँड इलेक्ट्रिक पोटेन्शियल इज अप्लाइड अक्रॉस अ पेअर ऑफ इलेक्ट्रॉड. मग तुम्हाला काय करायचं आहे, एक इलेक्ट्रिक पोटेन्शियल काय करायचं आहे, या इलेक्ट्रॉडच्या पेअरला अप्लाय करायचं आहे. इमर्स्ड इन द इलेक्ट्रोलाइट. म्हणजे जे इलेक्ट्रोलाइटमध्ये तुम्ही डीप केले त्याला काय करायचं आहे, तुम्हाला एक इलेक्ट्रिकल पोटेन्शियल अप्लाय करायचं आहे. आता हे एक्सपेरिमेंटल सेटअप आहे बघा. आता ह्याच्यासाठी काय काय लागणार आहे बघा. कॉपर सल्फेट CuSO, कॉपर सल्फेट सोल्युशन आहे, कॉपर प्लेट आहे, ग्लास बिकर आहे, बॅटरी आहे, स्टॉपवॉच आहे, केमिकल बॅलन्स आहे, पॉलिश पेपर, ड्रायर, कॉपर वायर आणि अमीटर. आता प्रोसिजर काय आहे पहिला बघूया. पहिला सर्किट बघूया. हे बघा, हे सर्किट आहे. आता सर्किटमध्ये काय केलं आहे बघा. हे तुमचं काय आहे, बिकर आहे, 2 बिकर आहे. दोन्हीमध्ये काय आहे बघ, दोन्हीमध्ये काय केलं आहे, कॉपर सल्फेटचं काय केलं आहे, सोल्युशन आहे. एक काय होणार आहे, ॲनोड म्हणून आणि एक कॅथोड म्हणून ॲक्ट होणार आहे. आता जी ॲनोडची प्लेट आहे बघा, हा ॲनोड म्हणून ॲक्ट होणार आहे. ती कशाला कनेक्टेड केलं आहे, ही तुमची की आहे बघा. हे कीला काय केलं आहे, हे तुम्ही कनेक्ट केले. परत कीवरून ही बॅटरी एलिमिनेटर आहे तुमचा, ह्याला आपण 12 व्होल्ट बॅटरी हे केलं, सेट केलं आहे आपण. बॅटरी एलिमिनेटर कितीवर सेट केला आहे, 12 व्होल्टवर. त्याला एक एंड कनेक्ट केला आहे. म्हणजे
कीच्या एका एंडला काय केलं आहे, तुमचा कॅथोड, आणि एकाला काय पॉझिटिव्ह, बॅटरीचा जो पॉझिटिव्ह एंड आहे त्याला ही की कनेक्ट केला. नंतर बॅटरीचं निगेटिव्ह टर्मिनल कशाला कनेक्ट केलं आहे, हे डी सी कॉइलच्या पॉझिटिव्ह टर्मिनलला. परत ती डी सी कॉइलची जी निगेटिव्ह वायर आहे ते कशाला कनेक्ट केलं आहे बघा, या रिओस्टॅटला कनेक्ट केलं आहे. रिओस्टॅटमधनं लगेच कनेक्शन कशाला केलं आहे, या कॉपर प्लेटला केले. म्हणजे हा काय होणार आहे, ॲनोड म्हणून ॲक्ट होणार आहे आणि हा कॅथोड म्हणून ॲक्ट होणार आहे. मग आता आपल्याला करायचं काय आहे बघा, यामध्ये 10% कॉपर सल्फेट सोल्युशन यूज केले. बघा आता प्रोसिजर बघा, क्लीन द कॉपर cathode using polished paper, dilute HCl and then dry it oven or by using air dryer. म्हणजे या कॉपर प्लेट काय करायच्या आहेत, व्यवस्थित स्वच्छ धुवून पुसून घ्यायच्या आहेत आणि ओव्हनमध्ये ड्राय करून त्यांचं वजन घ्यायचं आहे. वजन घेतल्यानंतर काय करायचं आहे, जसं आता मी तुम्हाला दाखवलं तसं ते सेट करायचं आहे. ते सर्किट तसं सेट केल्यानंतर काय करायचं आहे बघा, हा रिओस्टॅट आहे, हा आपण इथून करंट प्रोव्हाइड करणार आहे. ॲडजस्ट द रिक्वायर्ड करंट बिटवीन 1 to 2 अँपियर, 1 ते 2 अँपियरमधला करंट ॲडजस्ट करायचा आहे. अँड पास द करंट फॉर 15 or 20 मिनिट. मग हा करंट किती वेळ पास करायचा आहे, 15 ते 20 मिनटं. रिमूव्ह द कॅथोड, वॉश विथ वॉटर जेंटली. म्हणजे हे पास केल्यानंतर काय करायचं, हे पाण्यानं धुवून वगैरे घ्यायचं. ड्राय इट युजिंग ड्रायर, वे द कॉपर कॅथोड ॲक्युरेटली, टॅबलेट द ऑब्झर्वेशन. म्हणजे त्यांचं परत काय करायचं आहे, वजन घ्यायचं आहे. म्हणजे एक वजन ह्याच्या आधी घ्यायचं आणि एक वजन रिॲक्शन झाल्यानंतर घ्यायचं. आणि दोन्हीमध्ये पण कशाचं वजन घ्यायचं आहे, कॅथोडचं घ्यायचं आहे, ॲनोडचं नाही. प्रिकॉशन काय करायचे आहे बघा, कॉपर कॅथोड व्यवस्थित क्लीन करायचं आहे. वे द कॉपर कॅथोड ॲक्युरेटली, त्याचं करेक्ट हे घ्यायचं आहे वजन तुम्हाला. कनेक्ट द कॉपर प्लेट टू पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह टर्मिनल ऑफ द बॅटरी. बघा या तुमच्या दोन्ही पण कॉपर प्लेट आहेत ते पॉझिटिव्ह आणि निगेटिव्हला कनेक्ट आहेत. बॅटरीच्या दोन्ही पण पॉझिटिव्ह आणि निगेटिव्हला कनेक्ट करायचे आहेत. आता मी तुम्हाला डायरेक्ट ऑब्झर्वेशन सांगते आणि कॅल्क्युलेशन आता वेट ज्यावेळी येते त्यावेळी मी तुम्हाला करून दाखवते. आता आपण ही प्रोसेस बघूया, हे पास केल्यानंतर मी तुम्हाला सांगते. म्हणजे असं वेट घेऊन बघणार आपण किती येते ते बघूया. आता हे बघा मी वेट केलं आहे. पहिलं वेट किती होतं आपलं, 28.10 ग्रॅम होतं. दुसरं वेट किती आलं, 28.27 ग्रॅम आलं. मग आपण काय केलं, आता हे बघा, हा माझा W1 निघाला, हा माझा W1 आहे, हा माझा W2 आहे. आता इथं आपल्याला W काढायचं आहे. मग W मी कसा काढला, हे मायनस हे केलं, किती आलं माझं 0.17 आलं. परत करंट इन ॲम्पियर 1.5 इतका करंट मी पास केला आहे. टाईम किती आहे माझं, 15 × 60. बघा 15 मिनटं, 60 म्हणजे काय सेकंद. मग हा फॉर्म्युला इलेक्ट्रोकेमिकल इक्विव्हॅलंट कॅल्क्युलेशनमध्ये तुम्हाला दिला आहे, W/C × T. मग W काय आहे, वेट ऑफ कॉपर डिपॉझिटेड. किती आहे आपला कॉपर, 0.17 ग्रॅम. डिवायडेड बाय C × T किती येते, 1315. मग तुमची व्हॅल्यू कशी येत्या, 1.25 × 10⁻⁴ ग्रॅम पर कुलम. कारण मग तुमचा रिझल्ट काय असणार आहे, इलेक्ट्रोकेमिकल इक्विव्हॅलंट ऑफ कॉपर म्हणजे EC, म्हणजे तुमचा जो आला आहे तो. परत इंटरप्रिटेशन ऑफ रिझल्ट काय करते, ॲज द टाईम इन्क्रीजेस द वेट ऑफ सबस्टन्स डिपॉझिटेड ऑन कॅथोड इन्क्रीजेस. आता इथं आपण कॅथोडचंच वजन घेतलेलं. इथं बघा किती होतं, 28.10 होतं. मग 15 मिनटानंतर किती झालं, 27. म्हणजे 0.17 ग्रॅम एवढं वजन काय झालं त्याचं, वाढलं आहे. जर जसं टाईम पास केले तसं काय केलं आहे, वजन वाढले. आता कन्क्लुजन काय येते बघा, वेट ऑफ द सबस्टन्स लिबरेटेड ऑर डिपॉझिटेड ऑन इलेक्ट्रॉड. म्हणजे ज्या इलेक्ट्रॉडवर तुमचं वेट ऑफ सबस्टन्स डिपॉझिट किंवा लिबरेट होतं हे कशाशी प्रपोर्शनल असतं, इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द क्वांटिटी ऑफ द इलेक्ट्रिसिटी पास्ड थ्रू इट. जितकी तुम्ही इलेक्ट्रिसिटी त्यातनं पास करताय त्यावर काय असतं, तुमचं वजन काय असतं, डिपेंड असतं. मग अशा पद्धतीनं आपला कोणता एक्सपेरिमेंट झाला आहे, हा इलेक्ट्रोकेमिकल इक्विव्हॅलंट हा एक्सपेरिमेंट झाला. आता याचे प्रॅक्टिकल रिलेटेड क्वेश्चन बघूया. काय आहे बघा, स्टेट द रिलेशन बिटवीन द केमिकल इक्विव्हॅलंट अँड इलेक्ट्रोकेमिकल इक्विव्हॅलंट. यामध्ये काय काय रिलेशन आहेत, काय रिलेशन आहे बघा. इथे एक आन्सर लिहिलं आहे बघा, फॉर्म्युलाच आहे डायरेक्ट. EC डायरेक्ट मल्टिप्लाय बाय 96,500. म्हणजे तुम्हाला कोणत्याही मेटलचं जर वेट काढायचं असेल तर त्यांना कशाला मल्टिप्लाय करायचं, 96,500ला मल्टिप्लाय करायचं. हे त्यांनी इथं दिलं. दुसरा काय आहे बघा क्वेश्चन, व्हॉट विल बी
the effect of increasing time for which current is passed on the amount of substance deposited. आता त्या टाईमचा काय फरक होणार आहे? मग टाईमचा काय फरक होणार आहे बघा. जसं तुम्ही टाईम वाढवत जाणार तसं त्या सबस्टन्सवर कॅथोडवर काय होत जाणार, वेट ऑफ सबस्टन्स डिपॉझिशन वाढत जाणार. विच टाईप ऑफ द इलेक्ट्रोड डज कॉपर एनोड फॉर्म्स? विच टाईप ऑफ इलेक्ट्रोड डज कॉपर एनोड फॉर्म्स? बघा, आता कॉपर इलेक्ट्रोड कन्सिस्टेड टू पॉझिटिव्ह टर्मिनल इन बॅटरी वर्क ॲज अ ॲनोड. म्हणजे कॉपर इलेक्ट्रोड काय म्हणून यूज केलं जातं, तर ॲनोड म्हणून यूज केलं जातं. म्हणजे त्यांनी काय विचारले, कॉपर ॲनोड जर तुम्ही इलेक्ट्रोड म्हणून यूज केलं तर काय होणार, तर तो काय म्हणून ॲक्ट करणार, तर ॲनोड म्हणून बिहेव करणार. म्हणजेच काय होणार, व्हॉट टाईप ऑफ इलेक्ट्रोड डज द कॉपर ॲनोड फॉर्म्स. ज्यावेळी कॉपर ॲनोड तयार होईल त्यावेळी तर काय होणार, त्यावेळी काय होणार, कॉपर ॲनोडचं काय होणार, करोजन होणार. आणि कॉपरवर कोणती रिॲक्शन होणार, तर ऑक्सिडेशनची रिॲक्शन होणार. तर हे आपलं इथं हा प्रॅक्टिकल झाले.